नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे दम चाय आणि खेकडा भजी. इराणी दम चाय आजकाल ट्रेंडमध्ये आहे आणि त्याची परफेक्ट रेसिपी काय आहे ते मी आज दाखवणार आहे. काही जणांना जमत नाही, इतकं टेस्ट 100% रिझल्ट येत नाही, पण आता मी एकदम छान अशी परफेक्ट रेसिपी दाखवणार आहे. त्याच्या आधी मी कांदा भजी जे बनवणार आहे, कुरकुरीत अशी खेकडा भजीसारखी, त्याची रेसिपी मी पहिला करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथं 4 कांदे घेतलेले आहेत. ते आधी कट करून घ्यायचे, ते म्हणजे अशी लांब लांब काप करायचे त्याचे, आणि थोडेसे मोठे काप करणार आहे. असे मोठे म्हणजे मीडियम साईजमध्ये काप करायचे, एकदम पातळ असे काप करायचे नाहीत, जेणेकरून कांदा असा सुट्टा व्हायला पाहिजे. आणि भजीमध्ये असं खाताना तो लागला पाहिजे, असा कांदा थोडंसं जाडसर असं लांब कापून घ्यायचं आहे. आता हे कांदा सर्व चिरून झालेला आहे आणि बाउलमध्ये घेतलेला आहे आणि एकदम असे सुट्टे झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, असं पीस असे मोठे कांद्याचे उभे लांब काप झालेले आहेत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडंसं हिंगसुद्धा घातलेलं आहे, 1 पाव चमचा होईल एवढं. आणि हे धने पावडर, जिरे पावडर पाव चमचा घातला चालेल, धने पावडर अर्धा चमचा, गरम मसाला, आणि हे ओवा घातलेला आहे मी हातावर 1 चमचा भर घ्यायचा आहे. आणि असं फ्लेवरसाठी तो मी चोळून असं घातलेला आहे. 1 चमचा ते 1.5 चमचा लाल तिखट घ्या. आणि त्याच्यामध्येच मी तांदळाचे पीठ 1 चमचा टीस्पून घातलेला आहे. पोह्या खायचा चमचा असतो, त्याच चमच्यानं मी मेजरमेंट सांगितलेले आहेत. आणि थोडंफार 2-3 चमचे असं होईल एवढं बेसन आहे. आता हे सर्व मिश्रण असं सगळं मिक्स करायचं आहे. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात, त्याच्यासाठी तांदळाचं पीठ, नाही तर तुम्ही मक्याचं पीठ जरी वापरला तरी चालेल. मी इथं तांदळाचं पीठच वापरलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण मी एकत्र असं कोथिंबीर बारीक चिरलेली घालून आता सर्व एकत्र असं मिक्स करून घेणार आहे. आणि याच्यामध्ये पाणी ॲड बिलकुल करावं लागत नाही. त्याच्या मॉइश्चर जे कांद्याचं असतं चांगलं मिक्स करायचं आहे 1 5-7 मिनटं, त्याला मॉइश्चर सुटतं, त्याच्यामध्येच ती भजी बनतात. असं घट्ट असं पीठ येतं आणि पाणी घालावं लागत नाही बिलकुल पण. आणि पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे, भजी टिप होतील एवढं, आणि चांगलं तापू द्यायचं आहे तेल. त्याच्यानंतरच ही मी कांदा भजी सर्व सोडलेली आहेत एक एक करून. अशी चांगलं तापल्यानंतर तेल त्याच्यामध्ये भजी सोडायचे आहेत. आणि अशा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर ब्राउनिश डार्क असा, त्याच्यानंतर असे 1-2 मिनटात परतून घ्यायचे आहेत एक. आणि मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. एकदा तेल गरम झालं की मीडियम गॅस करायचं आहे, हाय फ्लेम ठेवायचं नाही. मीडियम गॅसवरती अशी छान भजी परतलेले, परत 2 मिनटं होईपर्यंत असे चांगले भाजून घ्यायचे आहेत. आणि हे तयार झालेले आहेत. आणि एक एक करून असे मी काढून घेते. कलर चेंज झाला, ब्राउनिश डार्क असा कलर आला की आपण समजायचं की छानपैकी असे भाजलेले आहेत, कुरकुरीत अशी. आणि परत एकदा असे मी तेलामध्ये उकळलेल्या भजी हे सोडते एक एक करून. हे सुद्धा असे डार्क कलर ब्राउनिश झाला की मी चांगले भाजलेले आहेत आणि काढून घेतलेले आहेत. आणि आता हे दम चायसाठी मी इथे 1 पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 कप पाणी ॲड केलेलं आहे. ह्याच्या आता मध्ये मी काही टाकणार नाही आहे, हे थोडंसं साईडला ठेवून देते. आणि 1 ग्लास आता इथं मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती असं व्हाईट कलरचं कापड घ्या आणि ग्लासवरती ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी चहापूड टाकलेली आहे आणि 2 चमचे होईल एवढी साखर घेतलेली आहे. हे थोडंसं खाली सरकते, मी थोडं खाली ठेवून घेते याला.
तुम्ही ग्लास नाही घेतला तरी चालेल. मी ग्लास हा असाच घेतला होता. मी फरशीवरती असं ठेवून देते आणि याच्यामध्ये आता सर्व हे चहापूड आणि साखर ही अशी घातलेली आहे. 2 टीस्पून एवढं होईल साखर आहे आणि हे आलं 1 इंच असं घेतलेलं आहे आणि वेलदोडे मी 2 असे ठेवून दिलेले आहेत. वेलदोडे असे सोलून ठेवायचे आहेत आणि हे 2 लवंग आहेत आणि हे दालचिनीचे 2 तुकडे छोटे घेतलेले आहेत मी. आणि आता ही कापडमध्ये सगळं मी बांधून घेणार आहे. दोऱ्याने बांधायचं आहे, रबर बँड वगैरे लावायचा नाही. गरम ह्याच्यामध्ये रबर बँड राहत नाही, त्यामुळे तुम्ही दोराच असा टाईट असं बांधून घ्या, घट्ट गाठ. आणि हे असं आता पाऊच तयार झालेला आहे आणि हा पाण्यामध्येही मी सोडून देणार आहे. 2 कप पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि आता हे मी कुकरमध्ये हे भांडं ठेवलेलं आहे आणि याच्यावरती प्लेट लावून ठेवणार आहे. कुकरला 1 शिटी होईल, 1 विसल झाली की आपलं चहा काढून घ्यायचा आहे, गॅस बंद करायचा आहे 1 शिटी झाल्यानंतर. आणि तोपर्यंत इकडे मी पॅनमध्ये थोडं 1 कप होईल एवढं दूध चांगलं उकळी आणायचं आहे. 1 कप होईल एवढं दूध घेतलेलं आहे मी आणि चांगलं दाट होईल एवढं उकळी छानपैकी काढायची आहे. उकळी आली की थोडंसं 2-3 मिनटं होईल, 5 मिनटं असं छान उकळल्यानंतर एकदम दाट होईल असं होईपर्यंत हलवत राहायचं आहे हे दुधाला. त्याच्यावरती चांगली साय आली पाहिजे दुधावरती. आणि इकडे चहा पण आपला तयार आहे. मी हे भांडं काढून घेते, पाहू शकता शिजलेलं आहे हे चांगलं. आणि पाऊच थोडंसं बाहेर काढून त्याच्यामध्ये जो ज्यूस होता तो सुद्धा असं प्रेस करून मी त्यातलं सर्व घेते आणि बाजूला ठेवून टाकायचं आहे. आणि आता हा चहा परत एकदा गॅसवरती ठेवून उकळत ठेवलेला आहे आणि हे दूध उकळलेलं चांगलं दाट झालेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये 2 पळी असं घातलेलं आहे. आणि हा आपला चहा छानपैकी असा दाट दम चहा तयार आहे. एकदम टेस्टी होतो आणि ही परफेक्ट एकदम रेसिपी आहे. 100% चांगला होतो हा चहा. काही जणांना कन्फ्युजन होतं कसा चहा करायचा हा आणि टेस्टी बनत नाही, पण ह्या पद्धतीनं जर केला तर एकदम छान असा टेस्टी चहा बनतो. एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि चहासोबत ही कांदा भजी तर 1 नंबरच, एकदम मस्त लागतात कांदा भजी आणि पावसाळ्यामध्ये चहा त्याच्यासोबत. हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. इराणी दम चाय हा रेग्युलर चायसारखाच बनतो आणि ह्या पद्धतीने जरी केला तरी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि परफेक्ट असा छान टेस्टी चहा बनतो. त्यामुळे ट्राय करा तुम्ही.